स्वतंत्रता के अमृत महोत्सव के तहत इस वर्ष भी हर घर तिरंगा अभियान शहर में बड़े स्तर पर आयोजित किया जाएगा। इसकी जानकारी महापौर ने मनपा मुख्यालय में आयोजित प्रेस वार्ता के दौरान दी। उन्होंने बताया कि अभियान का उद्देश्य प्रत्येक नागरिक में देशभक्ति की भावना को मजबूत करना और राष्ट्रीय ध्वज के प्रति सम्मान एवं जागरूकता बढ़ाना है। अभियान के तहत विधायक निधि और मनपा निधि से करीब 1,75,000 तिरंगे झंडों का वितरण किया जाएगा। इनमें मनपा स्कूलों के विद्यार्थियों और आर्थिक रूप से कमजोर बस्तियों में रहने वाले नागरिकों को प्राथमिकता दी जाएगी। कार्यक्रमों की श्रृंखला में 8 अगस्त को रेशीमबाग स्थित कविवर्य सुरेश भट्ट सभागृह में वंदे मातरम तिरंगा प्रदर्शनी आयोजित होगी। वहीं 9 अगस्त की सुबह 8 बजे बाजी प्रभु चौक से लाल बहादुर शास्त्री चौक तक भव्य तिरंगा रैली निकाली जाएगी। प्रशासन ने नागरिकों से अभियान में बढ़ चढ़कर भाग लेने और तिरंगे के सम्मान का संदेश जन जन तक पहुंचाने की अपील की है। 2022 पासून घर घर तिरंगा हा कार्यक्रम शासनाच्या माध्यमातून आणि शासनाने आवाहन केल्यामुळे सर्व लोकांच्या माध्यमातून राबवला जातो। त्या संदर्भातच महानगरपालिकेने घेतलेला निर्णय तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून आपल्या सर्वांना निमंत्रित केलं। प्रेसला माननीय बाल्याभाऊ बोरकर, शिवानीताई, लीलाताई, मंगलाताई हे सगळे आहेत। आपल्याला विनंती ही आहे की 22 पासून माननीय मोदीजींच्या पासून सुरुवात झालेला हा कार्यक्रम जो दरवर्षी आपण साजरा करतो, प्रत्येक घरी तिरंगा लागला पाहिजे। महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकांना आव्हानही आहे आणि झेंड्याचं वाटपही आहे। 1,75,000 झेंडे यावेळी आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून वाटतोय। इतरही काही सेवा संस्था यांच्याही माध्यमातून काही ठिकाणी झेंड्यांचं वाटप होणार आहे आणि हे झेंडे जे आहे हे 15 तारखेला प्रत्येक घरी असले पाहिजे। मागे काही वेळेस एखाद्या वेळी झेंड्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होत असेल तर तो होऊ देता कामा नये, या गोष्टीची विनंती आपल्या आणि महानगरपालिकेच्या माध्यमातूनही आम्ही करतोय। आणि एक सप्ताह या संदर्भात करतोय आपण। तिरंगा वंदे मातरम प्रदर्शन सुरेश भट सभागृहामध्ये 8 तारखेला दिवसभर असणार आहे। जे दुसरा तिरंगा रॅली करणार आहे आपण 9 तारखेला 9 ऑगस्टला, जी बाजीप्रभू चौकापासून लाल बहादूर शास्त्रीच्या चौकापर्यंत अशी ती होणार आहे। एक मोठा झेंडा 700-750 मीटरचा मोठा झेंडा त्या रॅलीमध्ये असणार आहे। मोठ्या आकाराची तिरंग्याची रांगोळी कविवर्य सुरेश भट सभागृहामध्येच आपण चित्रित करणार आहे। 14 ऑगस्ट मध्ये 14 ऑगस्टला संध्याकाळी 7:30 वाजता वंदे मातरम आपलं जे उद्यान आहे वजेरियामध्ये, त्या ठिकाणी जी फाळणी झाली होती, जी आपली दुःखद आठवण आहे, त्या संदर्भातला ती किती परिस्थिती भयावह होती या संदर्भातली माहिती देणारा एक कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आयोजित केला आहे वंदे मातरम गार्डन मध्ये। वंदे मातरमावर आधारित सांस्कृतिक असा कार्यक्रम चिटणीस पार्क इथे देखील आहे। तो 13 ऑगस्टला आहे सकाळी 8 वाजता आणि तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम 15 ऑगस्टला दुपारी 12 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये आपण घेणार आहे। अशा प्रकारे एक सप्ताहभर आपण तिरंग्याची आपली आठवण, तिरंग्याचा मान सन्मान हा वाढण्यासाठी आणि सर्वांच्या मनात त्याच्याविषयीची देशभक्तीची भावना जी आहेच ती अधिक जाज्वल्य आणि प्रज्वलित व्हावी यासाठी या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन नागपूर महानगरपालिकेने केलं आहे। यासाठी माननीय आमदार साहेब जे आहे त्या लोकांसोबत बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी सर्वांनी म्हणजे माननीय मते साहेब आहे, दटके साहेब आहे, भेंडे साहेब आहे, कुपडे साहेब आहे, या सर्वांशी बोलणं झालंय आणि त्यांनी एक मोठा निधी यासाठी देण्याचा आपल्या त्यांच्या निधीमधून मंजूर केला। तिरंगा रॅलीचा फ्लॅग होस्टिंग कोण करणार आहे आणि जे नियमावली आहे ज्या फ्लॅग होस्टिंगच्या त्या कशा पद्धतीच्या आहेत? नियमावली आपल्याला माहिती आहे, त्या असतात जशा आहे तशा, परंतु तेवढी एक माहिती मी आपल्यापर्यंत अपूर्ण देऊ शकते कारण की अजून माननीय गडकरी साहेबांच्या सोबत बोलणं सुरू आहे। उपलब्धतेच्या नुसार आपल्याला ती माहिती पुढे